नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला पूर्ण दिवस माझा किचनमध्ये कसा जातो किंवा मला का कंटाळा येतो ना, हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सकाळपासून आहे ना रात्रीपर्यंत. आता सकाळी उठलं की पहिले नाश्त्याची सुरुवात. नाश्ता आज बनवलं पोहे. आपण नाश्ता वगैरे सगळं आवरून निवरून होत नाही ना, तोपर्यंत लगेच दुपारच्या जेवणाची तयारी होते. की बाबा सकाळी आपण नाश्ता बनवला, नाश्त्याची भांडी वगैरे सगळं घासली, त्याच्यानंतर आहे ना थोडासा आराम करावा म्हटलं की लगेच दुपारच्या जेवणाची सुरुवात होऊन जाते. मग पुन्हा दुपारी काय बनवायचं हा एक प्रश्न डोक्यात येतो. आज सकाळी नाश्त्याला मी पोहे बनवले, मस्त गरम गरम, आणि सगळ्यांना गरम गरमच दिले. पोहे पण गरमच छान लागतात. थंड झाल्यावर त्यांची कशी चव लागत नाही, वातडे झालेले असतात आणि अजिबात चांगलेच लागत नाही. त्याच्यामुळे पोहे तर नेहमी गरमच खाल्ले पाहिजे. आणि जर थोडेसे वातडे झाले असतील ना, थोडेसे वाफवून घ्यायचे. ते कधी पण चाळणीमध्ये टाकायचे, खाली पाणी आणि थोडंसं वाफवून घ्यायचे. तसे लगेच छान होतात, मऊ होऊन जातात, वातडे राहत नाही त्याच्याने पोहे. कारण कधी कधी असं होतं ना, कोणीतरी खात नाही आणि मग ते पोहे उरतात. त्यावेळेला तसं करायचं, थोडेसे चाळणीमध्ये ठेवायचे, खाली पाणी आणि वाफवून घ्यायचे. आणि मग त्याच्यानंतर आहे ना, आम्ही मस्त इथे गॅलरीमध्ये बसून, खाट टाकलेली आहे, तिथे बसून आम्ही पोहे वगैरे खाल्ले. आणि त्याच्यानंतर लगेच दुपारच्या जेवणाची तयारी. दुपारी पण आज मी काय केलं, आज मटण बनवायचं होतं. सकाळी नाश्ता झाला आणि दुपारी आणलेलं होतं मटण. तर मटण बनवायचं होतं, तर मी तोपर्यंत आधी पोळ्या वगैरे सगळं आवरून घेतलं. भात टाकून झाला, पोळ्या झाल्या, सगळं म्हणजे पुन्हा तोच पसारा निघतो जे आपण नाश्ता बनवताना काढलं. पुन्हा ही कापाकुपी, ती कापाकुपी, कांदा कापा, टोमॅटो कापा, सगळंच पुन्हा तेच आहे. मग ज्यावेळेस मी म्हणते ना किंवा मला ह्या कामांचा खूप कंटाळा आला आहे, तर खरंच आलेलं आहे. कारण आपण तीच कामं वेळासारखी करत आलेलो आहे आणि तीच कामं करतो आहे अजून पण, नाही का? सकाळी तेच काम केलं, भांडे वगैरे घासली, आणि पुन्हा दुपारी पुन्हा तीच म्हणजे पुन्हा तीच रेल चालू झाली की बाबा बेकबे बेदुनी चार, पुन्हा तेच. की बाबा आता चला पुन्हा पोळ्या करायच्या आहेत, भात बनवायचा आहे, भाजी बनवायची आहे. म्हणजे सकाळी ना आपण काय म्हणतो, मी नेहमी ऐकते की सकाळचा नाश्ता जो आहे ना, तो पोट भरून केला पाहिजे. दुपारी थोडंसं हलकं आणि रात्री तर खूपच हलकं. आणि आपण करतो उलटं, सकाळी एकदम थोडंसं काहीतरी बनवायचं आणि दुपारी एवढी रेल, पुन्हा भाजी भात पोळी सगळंच. आणि आज बनवलं मटण. आमचं इथे झालं जेवणं वगैरे सगळी झाली बाबा. मस्त आरामात जेवलो आम्ही. कारण मला माहिती आहे, जर आपण आत्ता आरामात जेवलो नाही ना, तर पुन्हा आपल्याला मागे पुन्हा ती कामं आहेच, करायचीच आहेत ती कामं, ती काय आपल्याला सुटणार नाही आहे. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आहे ना, मला पुन्हा तेच होतं की संध्याकाळ झाली आणि आता पुन्हा कॉफी चहा काय ठेवायचं आहे ते, तो ब्रेक घेतो आपण. की बाबा मी इथे कोको पावडर टाकलं होतं दुधामध्ये, कॉफी नव्हती घेतली, आणि मस्त तेच गरम गरम पिलं. कारण मी तुम्हाला म्हणते ना, मला गरम गरमच आवडतं काही पण. चहा जरी थोडासा थंड झाला किंवा कॉफी पण थंड झाली, मी ती पुन्हा गरम करते. कारण मला त्याच्यामध्ये मजाच येत नाही, काय पितात ते मला पण समजत नाही. आणि मग इथे मुलीला पण दूध दिलं, मी पण घेतलं, कारण त्याच्यामध्ये कोको पावडर आणि गूळ टाकलेला होता. गुळच वापरते, साखर तुम्ही पण जरा कमीच खा. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा थोड्या वेळ शांत बसून आहे ना, आज रात्री काय बनवायचं हा विचार चालू होता. आता रात्रीचं काय, तर मी अंडा पाव केला होता. पण त्याच्या आधी ना थोडासा डान्स, की बाबा थोडंसं माइंड फ्रेश होतं, म्हणून म्हटलं स्वतःलाच काहीतरी एंटरटेनमेंट करावं, म्हणून स्वतःच नाचत बसली. कारण आपल्याला कोणी एंटरटेनमेंट करायला येणार नाही, आपण स्वतःचेच एंटरटेनमेंट स्वतःच करणार आहे, नाही का? त्याच्यामुळे आपण दुसऱ्यांवर अशी अपेक्षा नाही करू शकत की दुसरं कोणीतरी येईल आणि आपल्याला कामामध्ये मदत करेल किंवा काहीच नाही, सोडून द्या तो विषय. आणि मग नंतर बनवला मस्त अंडा पाव, बॉईल अंडे केले आणि फक्त वडापावसारखे काहीतरी टाईमपास म्हणून त्याच्यावर लाल तिखट थोडंसं मीठ असं टाकलं आणि फक्त तव्यावर मस्त गरम करून घेतले होते. मस्त वाटलं ते. आणि रात्रीच्या वेळेस ना जेवणासाठी मी हे ज्यावेळेस केलं ना, तर त्यावेळेस मुलीला असं वाटलं की बाबा बस झालं मम्मी, आता बस म्हणे, कारण दुपारी मटण खाल्लेलं होतं. बाय.